शिक्षण, प्रशासनाची जाण आणि जनसेवेची तळमळ हीच माझी ओळख. शाश्वत विकास, मजबूत पायाभूत सुविधा. दो बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढ़ो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ये लोग गिल्ला रे, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वोट फक्त अशा ये लोग आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ये लोग आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद. प्रचारामध्ये जात आहे, काय लोकांच्या भावना आहेत? आता माझं मी परिचय होतो पहिले. माझं नाव मुकेश निवृत्ती केलं. आता उबाटा कोणत्या पक्षाकडून आहे? मी आता आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून प्रभाग प्रभाग 28 मध्ये मधून मी निवडणूक लढतो. सर्वसाधारण पुरुष. काय मुद्दे घेऊन लढत आहे? आता मुद्दे आमच्या प्रभागामध्ये खूप आहेत. पाण्याचा मुद्दा आहे. आपल्या बनवाडी, राहुलनगर, हमालवाडा, त्याच्यानंतर मिलिंदनगर, नागपूरनगर, कबीरनगर या सर्व परिसरामध्ये ड्रेनेजयुक्त पाणी येते. काही ठिकाणीवर तर पाणीच येत नाही. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे पाण्याचा आहे. त्याच्यानंतर दारूचा मुद्दा बी आपल्या उसनपुरा भागामध्ये. तुम्ही मागं प्रश्न पण लावून धरला होता त्याविषयी. मी ह्या दारूचा जो मुद्दा आहे, मी असं 3-4 वर्षापासून आता प्रश्न लावून राहतो. मग आता चालू आहे का सध्या बंद आहे? सध्या काही जागेवर चालू आहे, काही जागेवर बंद आहे. मी 3 महिने दारू बंद केली. अख्ख्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दारू बंद केली. निवडून आल्यानंतर काय विजन? तर निवडून आल्यानंतर मी सर्वप्रथम जी पाणी समस्या आहे, त्याची तर पाणी येत नाही. तुमच्याकडे नाला गटार बरेच आहे की थोडं खाली होतं? तिथं तो बी खूप मोठा प्रश्न आहे. बऱ्याच जागेवर ड्रेनेज फुटलेले आहे, बऱ्याच जागेवर नाले असे तुंबलेले आहेत, काही जागेवर रोड खराब आहेत. तो प्रश्न खूप मोठा. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे दारूचा. काय आव्हान करसान तुम्ही मतदारांना? मी आता सर्वप्रथम नाही का दारू बंदीचा जो अवैध दारू चालते, ज्याने आपली लहान मुलं किंवा जे कॉलेजचे मुलं आहेत हे नशेच्या आहारी जातात. दारूमध्ये किंवा गांजा, जे ड्रग्स याबद्दल मी मोठं पाऊल उचलणारे नाही. जी दारू आणि जी नशेखोरी चालू आहे त्याच्यावर बंदी आणण्यासाठी आमचे मोठा प्रयत्न करतो. दारूबंदी करता तुम्हाला विरोध बी तेवढाच होईल? विरोध झाला चालतो ना, पण आपल्याला आपले जे आपले मुलं आहेत, जे आपले कॉलेजचे जे मुलं आहेत किंवा आपले हिरेची मुलं आहेत, त्यांच्यावर जो परिणाम होतो, जो विरोध होतो तो होईलच, पण त्याच्यामध्ये बरेच कुटुंबाचं भलं होईल ना. दारू बंद झाली, नशी त्यांची मुलं जर सुधारली याच्यामध्ये. आपण ही जी निवडणूक लढतोय ना, ही विरोध व्हावा म्हणून आणि फक्त निवडून यावं म्हणून नाही लढतो. त्याचं कारण हेच आहे की आपले जे वार्डातील समजा जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये बदल घडावा व ते चांगल्या मार्गी लागावं. त्यासाठी काय आव्हान करसान मतदारांना? मतदानाला हेच आवाहन करेल की विकासाला मतदान करा. ज्यांनी काम केलेत त्याला मतदान करा. पैशाला पाहून मतदान करू नका.